सांगलीकरांना दिलासा। कृष्णा नदीची पाणीपाती 43 फुटांवर स्थिर। हळूहळू पाणी उतरायला सुरुवात होईल। सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची माहिती। सांगलीकरांना एक दिलासादायक बातमी आहे। सांगलीच्या कृष्णा नदीची पाणीपाती ही 43 फुटांवर स्थिर असून ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिली। धरण क्षेत्रात पाऊस थांबलेला असून विसर्ग कमी करण्यात आलेला आहे, त्यामुळे हळूहळू कृष्णा नदीची पाणीपाती कमी व्हायला सुरुवात होईल, असंही जिल्हाधिकारी यांनी सांगत सांगलीकरांना ही आनंदाची बातमी दिली आहे। तसेच या पूर काळामध्ये सांगलीकरांनी दाखवलेले धैर्य आणि धाडस याबाबत त्यांनी सांगलीकरांचे धन्यवाद मानले आहेत। होय, सांगलीकरांना दिलासादायक बातमी नक्कीच आहे। धरण क्षेत्राचा जो पाऊस आहे तो कमी झालेला आहे आणि धरण क्षेत्राचा पाऊस कमी झाल्यामुळे धरणात येणारा विसर्ग कमी झालेला आहे। सांगलीकरांना आनंदाची बातमी ही आहे की कोयना धरणातून पूर्वी जो 1 लाख क्युसेक्सचा जो विसर्ग सुरू झाला होता तो कमी होऊन आता 70,000 क्युसेक्सवर विसर्ग आलेला आहे आणि वारणेचा विसर्ग जो 35-36 हजार क्युसेक्स होता तो आता 8,000 क्युसेक्सवर आलेला आहे। आता नदीची पातळी ही साधारणतः 43 फूट 1 इंच आहे आणि ही बहुधा आता ह्याच्यावर 1-2 इंच वर स्थिर होईल आणि त्यानंतर ती कमी व्हायला सुरुवात होईल। कराडच्या पुलाजवळ कृष्णेची पातळी कमी झालेली आहे आणि त्याचे परिणाम आपल्याकडे दिसायला अजून 3-4 तास लागतील। मला या अनुषंगाने खरंच सांगावंसं वाटतं की सांगलीकरांनी अतिशय धाडसाने अत्यंत सावधानतेने पुराला सामोरे गेलेत। कुठल्याही भीतीचं वातावरण नाही आणि अत्यंत व्यवस्थितपणे त्यांनी या पुराचा सामना केला। परमेश्वर पण दयाळू हे म्हणावं लागेल की वेळेला त्यांनी पाऊस थांबवला आणि आपल्या सर्वांना दिलासा दिलेला आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।